आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या ह्या संवाद सारथीच्या पुष्प 126 वर गुंफण्यासाठी आपल्यासोबत कृष्णा पाटील सर आहे. या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी मी संकल्प फाउंडेशन आमच्या एनजीओ विषयी 1-2 मिनिटात माहिती देतो. नंतर आपण आजच्या या वेबिनारला सुरुवात करू. आमचं एनजीओ गेले 12 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून महाराष्ट्रातल्या विविध भागात कार्यरत आहे. आमच्या एनजीओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करतात. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं एनजीओ काम करत आहे. या सगळ्या प्रवासात आम्हाला जी समाजाची सेवा करायला मिळते त्याबद्दल निश्चितच खूप अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विघ्न। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020ला. त्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, यासोबत शेतीच्या विविध पद्धती, नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, योगिक फार्मिंग, यासोबतच त्या काळात कोरोना काळात खूप लोक टीव्हीची स्क्रीन, मोबाईलची स्क्रीन, कम्प्युटरची स्क्रीन याचा वापर करत होते. त्याचा मर्यादित वापर आणि योग्य वापर कसा करायचा यासाठी पण आम्ही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्कशॉप घेतले. यासोबतच आपले दैवत छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले. यासोबत जलसुरक्षा असेल, विश्वशांती असेल, आरोग्य असेल, अशा विविध विषयांवर आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू ठेवली. आणि हे सगळं करत असताना मनात जाणवत होतं की आपण एक नवीन उपक्रम असा सुरू करूया की त्यात संवाद खूप जास्त प्रमाणात होईल. म्हणून मग आम्ही अं, खूप लोकांशी चर्चा केलं आणि संवाद सारथीचा जन्म झाला. 15 ऑगस्ट 2022ला जेव्हा भारत
आपलं 75वं अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मनवत होता. तर त्याच वेळेस आम्ही या संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने याची सुरुवात झाली. आणि अम, निश्चितच याचा जो मुख्य उद्देश होता की जे पण अपंग व्यक्ती आहे किंवा डिफरंटली एबल व्यक्ती आहे, त्यांच्या जीवनात खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना त्यांच्यात असलेल्या उणिवा शोधून काढत त्यावर कशी मात करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात. यासोबतच ते ते ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत तर त्या ठिकाणी आपलं अस्तित्व कसं सिद्ध करतात, हा सगळा प्रवास जाणून घेण्यासाठीच संवाद सारखी व्याख्यानमालेचा प्रवास सुरू झाला. आणि निश्चितच मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपण 126व्या पुष्पात आहोत. आणि जितकेही महानुभाव येऊन गेले तर त्या प्रत्येक महानुभाव त्यांचं जे क्षेत्र होते ते त्याच्यात मास्टर ब्लास्टरच आहेत. आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या आणि समाजातील इतर घटकांपर्यंत ते पोहोचवण्याची संधी मिळाली. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते कृष्णा पाटील सरांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 126वे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 126वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे मोरवे गाव, जिल्हा रायगड येथील ज्येष्ठ पत्रकार माननीय कृष्णा अर्जुन पाटील सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण BA झालेलं आहे मराठी हा विषय घेऊन. सरांचा नोकरी ही महाराष्ट्रातील प्रख्यात सकाळ दैनिकात संपादकीय विभागात मुद्रित शोधक म्हणून सुमारे सरांनी 30 वर्ष काम केले. या दरम्यान सरांनी विविध विषयांवर लेखन, दिव्यांगांच्या प्रश्नांवर लेखन, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या विषयावर सडेतोड लेखन सरांनी केले. नुकतेच 31 डिसेंबर 2024 रोजी सरांनी VRS घेऊन पुन्हा सर सामाजिक सेवेत कार्यरत झालेले आहेत. सरांना क्रिकेट आणि कबड्डी खेळायला सरांना आवडतं. सरांचा आवडता छंद म्हणजे वाचन आणि गाणी ऐकणे आणि गाणी गुणगुणणे देखील आहे. सरांना आजवर अनेक पुरस्कार भेटले. त्यातीलच आगरी साहित्य विकास मंचातर्फे वहाळ येथे 2011 मध्ये 10वे आगरी साहित्य संमेलन झाले होते. त्या संमेलनात आगरी पत्रकार भूषण पुरस्कार सरांना बहाल झालेला आहे. तसेच वहाळच्या साई मंदिरातर्फे साई रत्न पुरस्कार आणि अंबरनाथच्या रोटरी क्लबने दिव्यांग योद्धा पुरस्कार म्हणून सरांना सन्मानित केलेले आहे. तर असे हे जे आपले आजचे वक्ते आहेत माननीय कृष्णा अर्जुन पाटील सर, संघर्षातून सुरू झालेला प्रवास आणि माझी पत्रकारिता या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे विशालजी सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि आदरणीय कृष्णा पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. सर, खूप खूप स्वागत आहे आपले. अनम्यूट करून बोला. हॅलो.
हा सर, बोला बोला. सर येतोय का? हो, येतोय, आवाज येतोय येतोय? येतोय येतोय. सर्वप्रथम मी संकल्प फाउंडेशनचा खूप खूप आभारी आहे. त्यांनी माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याची या आजच्या वेबिनार साठी निवड केली. विशेषतः मी संकल्प फाउंडेशनच्या कामाचा आता जो काही तुम्ही आढावा घेतलेला बघितला, मला मनापासून माझं मन भरून आलं की एक अपंगाची असलेली संस्था अपंगांची नुसती दखल घेत नाही, तर त्यांचं काम ही जोमानं सुरू आहे. याबद्दल मला मनापासून आनंद झाला. मी सर्वप्रथम माझ्या ज्या पद्धतीने ओळख आपण करून दिली त्याबद्दलही मी आभार मानतो आणि मी पुढे सुरुवात करतो. चालेल सर? हो सर सर, येतोय का? बोला बोला. हो, येत आहे बोला ना. सर, माझा जीवन प्रवास मांडत असताना मी थोडस माझ्या बालपणाकडे जातो. साधारण मी 1.5-2 वर्षाचा असताना मला ताप आला आणि त्यामुळं मला एक दिवस ताप आला आणि दुसऱ्या दिवशी पाहतात वडील तर माझा उजवा पाय आहे तो निश्चित पडला होता. हे मला माझ्या वडिलांनी सांगितलं. परंतु त्यावेळेला नेमकं काय झालं हे वडिलांच्याही लक्षात आलेलं नाही. मग त्यांनी शक्य तितक्या डॉक्टरांना दाखवलं आणि जेव्हा अनेक डॉक्टरांनी एका सांगितलं त्यांना की असं असं हे पोलिओ मुलं झालेलं आहे. तर पोलिओ हा त्यावेळेला एवढा काय ग्रामीण भागात नेमकं पोलिओ काही लक्षात येत नव्हतं. तर त्यावेळेला माझे वडील थोडेसे हादरले. असं ते म्हणतात की त्यांना खूप त्यावेळेला मनस्ताप झाला, अरे हे माझ्या मुलाच्या बाबतीत काय झालं. परंतु तशाही परिस्थितीत त्यांनी मला शक्य तितक्या डॉक्टर्सना दाखवलं. त्याच्यानंतर मला मालिश करणं किंवा हे अशा म्हणजे ज्या उजव्या पायाला जो पोलिओ झाला होता त्या बाबतीत मी कसा उभा राहील किंवा मी कसं चालू शकेन यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं. त्यांना जेवढं म्हणजे वडिलांनी मला प्रचंड त्यावेळेला माझ्यासाठी मी मेहनत घेतली. त्याच्यानंतर काय झालं की मुलगा आपला आता शिकलाच पाहिजे कशाही परिस्थितीत, म्हणून माझी गावाची मोरावे गावाची जी जिल्हा परिषद शाळा आहे त्याच्यात पहिलीत माझं नाव नोंदवलं गेलं. पहिलीत नाव नोंदवलं गेलं तर माझ्या गावात 1ली ते 4थी असं शिक्षण झालं. पण पुढं खरा संघर्ष माझा 4थी नंतर झाला. कारण मला पुढं 5वी ते साधारण 10वी हे माझे गव्हाणकोपर इथे एक हायस्कूल आहे. त्याचं नाव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाणकोपर. ह्याच्यात जे माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. परंतु तिथं जात असताना साधारण माझ्या गावापासून ते हायस्कूल साधारण किमान 6 ते 7 किलोमीटर एवढं येऊ जाऊन अंतर होतं. आणि तिथं जातवेळी जो अक्षरशः चिखल तुडवी पायवाट होती, समुद्राच्या कडेनं बांध होता आणि त्या बांधावरून जायचं. विशेषतः त्या ह्याच्यावर साकव होत्या किंवा उघड म्हणतो ना आपण त्याप्रमाणे. तर माझा मुलगा कसा ह्याच्यावर प्रवास करेल, कसा शाळेत जाईल ह्याविषयी त्यांना खूप ताण होते. ते त्यावेळेला त्यांना खूप टेन्शन होते की अरे माझा मुलगा कसा शिकेल. परंतु मी आतून एक मजबूत होतो पूर्वीपासून असं मला म्हणायला जागा आहे. कारण मी त्या चिखल तुडवीत ही हायस्कूलला गेलो. मी 10वी पर्यंत तिथं शिकलो. पावसाळी खूप वारा असायचा म्हणून मग माझे मोठे बाबा खाडीवर होते त्यांच्याकडे मी वडील पाठवत की बाबा नाही तिकडे जात जा जास्त वारा पाणी असल्यावर. आणि घरी येईपर्यंत त्यांना टेन्शन असत. कारण ते चिखलातनं पावसातनं येणं वाटतं एवढं सोपं काम नव्हतं. शेतीच्या बांधावरनं जायला लागायचं. परंतु तरीही मी तिथं 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु मी अभ्यासात हुशार नव्हतो. 10वीला मी नापास झालो. त्याच्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली. इंग्रजी विषय गेला होता आणि इंग्रजी विषय गेल्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिलो आणि मग पुढं 11वीला पनवेल येथील त्या काळचं एएससी कॉलेज, पनवेल मधलं सर्वात जुनं कॉलेज आणि आता ते महात्मा ज्योतिबा फुले आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स ह्या नावानं ओळखलं जातं. तिथं मी 11वीला प्रवेश घेतला. त्याच्यानंतर मात्र मी मागं बघितलं नाही. पुढं सर्व माझं जे शिक्षण आहे ते असं 6-7 किलोमीटर. कारण माझ्या गावात त्यावेळेला विजेची सोय नव्हती. 10वी पर्यंत माझ्याकडं 8वी-9वी पण माझ्याकडे गावात विजेची सोय नव्हती. 10वी पर्यंत मला चप्पलही मिळाली नव्हती. मात्र कॉलेजला गेल्यानंतर वडिलांनी जे जे शक्य होईल चप्पल त्यावेळेला किंवा काय करणं ते सगळं मला पुरवलं होतं. आणि मी ज्यावेळेला कॉलेजला जायला लागलो तरी कॉलेजमध्ये माझं पहिल्या 11वीला तसं मन काही रमत नव्हतं. पण नंतर जे काही मी मनावर घेतलं नाही आता शिकायचंच, मग मी ते मनावर घेऊन त्या पद्धतीने अभ्यास केला. 12वी एका फटक्यातच पास झालो. पुढेही FY SY TY ला मग मी मराठी हा विषय घेतला. कारण माझा इंग्रजी विषय चांगला नव्हता पण मला मराठी येते हा मी पॉझिटिव्ह विचार केला
आणि मग मराठीत मी पदवीधर झालो. परंतु त्या अगोदर आता थोडंसं मी मागं वळतो की ह्या साऱ्या प्रवासात मला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. कारण आमची घरची समजा आर्थिक परिस्थिती बिकट होतीच, ह्यात वाद नाहीये. परंतु वडील माझे रेतीबंदरला मुंब्रा येथे असायचे. मग त्यावेळेला मी जे हायस्कूलचं शिक्षण होतं ना, तेव्हा वडिलांच्या सोबत मी रेतीबंदरला त्यांच्या पडावर जायचो. ते तांडेल होते. मग तिथं मी इंजिनची होडी चालवणं, त्या पडावातला जो पाणी साचलेलं असतं समुद्रात ज्या आतमध्ये पाणी येतं ते उपसणं, ही कामे मी तिथं वडिलांसोबत शिकलो. आणि त्या दरम्यान मी उद्या पुढं समजा 11वी ते BA पर्यंत जो माझा प्रवास होता त्याच्यातही मी सर्व प्रकारची मासेमारी केलेली आहे. म्हणजे समुद्रात जाऊन मी जे इंग्रजीत लॉबस्टर वगैरे म्हणतात, शेवंड वगैरे प्रकार असतात, खेकडे असतात, तर ते सर्व मी पकडलेले आहेत. म्हणजे समुद्रातली अशी कुठली मच्छी पकडलेली नाही मी, आणि कुठली खाल्ली नाही अशातला प्रकार नाहीये. त्याच्यामुळे मी जरी दिव्यांग असलो तरी समुद्रावर मी लिलया जावं, इंजिनची होडी चालवायचो. आणि आता नोकरीला लागल्यानंतर पुढे समजा हे प्रमाण माझं आता समजा जरी थांबलेलं असलं तरी मी जिद्द आजही हरलेलो नाही आणि उद्याही हरणार नाही. ह्याचे मी थोडेसे तुम्हाला किस्से सांगतो. त्याचं कारण की पदवीधर झाल्यानंतर मराठी विषय मला नोकरी नव्हती. परंतु त्या नोकरीसाठी वणवण फिरत असताना एका राजकीय नेत्याकडे जाण्याचा योग आला. तर त्यांनी मला विचारलं की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे. तर त्यांना मी सांगितलं की मी BA आहे. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं, अरे BA ला कोण विचारतोय, ग्रॅज्युएट असतात तर तुला कोणीतरी कुठेतरी लावला असता. त्यावेळेला मी काय उत्तर द्यावं हेच मला कळलं. मी निशब्द झालो. आणि त्यावेळेला मी ठरवलं की राजकीय व्यक्तींकडे फार काही जायचं नाही. आणि मग मी त्या राजकीय व्यक्तींपासून कुणापासून मी दूर राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग एक ते स्ट्रगल सुरू असतानाच माझं दैनिक कृषीवर मध्ये अलिबागला एक जाहिरात आली की मुद्रित शोधक पाहिजे. मग मी तिथं रितसर अर्ज केल्यानंतर मला त्यांची तार आली. त्यावेळेला नोकरीसाठी तार येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि मग मी तिथं कृषीवरला 1995 मध्ये जॉईन झालो जानेवारीच्या. आणि मग तिथं मी मुद्रित शोधक म्हणून मी काम करायला लागलो. तिथं ही माझ्या नातेवाईकाच्या ओळखीनं एका मी गावात राहायचो. तर तिथं गावात राहत असताना रात्री उशिरा कामावर न येणं, अंक गेल्यानंतर, तर ते येत असताना गावात जी काही कुत्री असायची स्टॉपवर, सर्वाधिक मी घाबरायचो ते कुत्र्यांना. आणि अशा परिस्थितीत त्या अलिबागला त्यावेळेला मी 800 रुपयात काम करायचो. एकाच्याकडे खानावळ लावली होती, 200 रुपये त्याला जायचे. परंतु काम सोडलं नाही. पण ते काम करत असताना तिथं मी खूप शिकलो गोष्टी. आणि त्याच्यानंतर नोकरीच्या बाबतीत म्हणा तर नंतर दैनिक सकाळमध्ये मुद्रितशोधक पाहिजे अशी जाहिरात माझ्या वाचनात आली. मला वाचनाची आवड असल्यामुळं मग पुन्हा रितसर तिथं अर्ज केल्यानंतर मला त्यावेळेचे संपादक तत्कालीन राधाकृष्ण नार्वेकर साहेब ह्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली आणि मला जॉईन करायला सांगितलं की नाही, तू कामावर जॉईन हो, जे काय असेल ते तुझं आपण बघून घेऊ. आणि केवळ राधाकृष्ण नार्वेकर साहेबांनी माझ्याकडे पॉझिटिव्ह बघितलं म्हणून मी सकाळमध्ये त्यावेळेला जॉईनिंग झालं. आणि माझं काम त्यावेळेला 95 पासून सुरळीत झालं. आता थोडस मी मागं वळतोय की ह्या साऱ्या प्रवासात मला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं. त्याचा पहिला अडथळा होता की घरातलं आमचं जे काही वातावरण होतं की साधारण मी 10वीच्या म्हणजे साधारण 8वी-9वीला असतानाच माझी आई वारली. त्याचा धक्का मला त्यावेळेला खूप होता. पण त्याच्यात मी सावरलो आणि माझी भावंड लहान होती. परंतु अशा या अवस्थेत परिस्थितीनुरूप जे जे आले प्रसंग त्याला मी सामोरं गेलो. आणि मी जरी पोलिओनं अपंग असलो तरी पुढचं जे आयुष्य आहे ते सुरळीत कसं होईल, कारण माझी भूमिका शिकण्याची होती. आणि विशेषतः मी सकाळमध्ये जेव्हा जॉईन झालो 95ला तेव्हापासून ते आज 2024च्या 31 डिसेंबर 24ला मी VRS घेतली. पण या 30 वर्षाच्या कालावधीत त्या संपादकांनी मला खूप लिहिण्याची संधी दिली आणि त्यामुळं माझी लेखणी ही भरली. हे करत असताना मला एक जाणवलं की संपादकांनी माझ्यावर त्या काळच्या प्रचंड विश्वास दाखवला. आणि मी फक्त काही बातम्या देत नव्हतो, तर बातमी दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी माझे संवादाचे संबंध होते. मी त्यांच्याकडनं ते काम पण करत होतो. म्हणजे बातमी देऊन माझा प्रश्न सुटत नव्हता, तर गावातले परिसरातले रस्ते असतील किंवा इतर असेल, हे करत असताना मी अधिकाऱ्यांना स्वतः भेटायचे, त्यांना स्वतः त्या साईटवर आणायचो. बाबा ही मी बातमी दिली, तुमचं काम कसं चालू आहे बघा. आणि मग त्यांना ते खूप भावलं आणि मग माझ्या तेही प्रेमात पडले.
हा झाला माझा थोडासा ह्याचा प्रवास. आता पुन्हा थोडस मी मागं जातोय की 2018 मध्ये मी पाय घसरून पडलो. पडल्यानंतर माझा जो पोलिओचा पाय आहे तो फ्रॅक्चर झाला. तर फ्रॅक्चर झाला त्या म्हणजे पडलो त्यावेळेला माझ्याकडे सोबत म्हणजे रविशेठ होते. रविशेठनं समजलं की पडलोय, तर त्यांनी मला तातडीनं हॉस्पिटलला आणलं उलवानोडमध्ये आणि ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांचा पाय फ्रॅक्चर आहे आणि ऑपरेशन केलं. तर रविशेठ मला असं येऊन सांगतात घाबरून म्हणून की अरे कृष्णा पाटील ते असं म्हणताय की ऑपरेशन करावं लागेल. तर त्यावेळेला मी रविशेठनं उत्तर दिलं की अहो माझा एक पाय आहे ना, उजवा पाय कापावा लागला तरी चालेल. ह्या म्हणजे त्या अवस्थेत वेदना होत असतानाही मी काय बोलणं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा लागल्या. अरे ह्याला एवढ्या वेदना होत्या, ह्या अशा कंडिशन मध्ये असा कसा बोलू शकतो. परंतु ती माझी आतली भिरपोर होती, ती मला सांगत होती की नाही, माझ्याकडे एक पाय असला तरी मी पुढची वाटचाल करू शकतो. नंतर माझ्यावर 3 ऑपरेशन केले. ते डॉक्टर राहुल वंजारी, डॉक्टर दीपाली गोडघाटे आणि रविशेठ पाटील यांनी पहिल्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च रविशेठ पाटील यांनी केला आणि 3 ऑपरेशनचा खर्च डॉक्टर राहुल वंजारी, डॉक्टर दीपाली मॅडम आणि विशेष म्हणजे मला नंतर कोरोना काळात कोरोना पण झाला होता. तर एखाद्या डॉक्टरने आपल्यावर उपचार पण करायचा आणि खर्चही उचलायचा, हे भाग्य माझ्या आयुष्यात लाभलं. म्हणून मग मी आज रस्त्यावर नाही तर कायमस्वरूपी मी उभा आहे आणि उभाच आहे. कारण माझ्या आयुष्यात अशी असंख्य माणसं आली की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आहे. एक थोडासा आणखी मी मागं जातो की मला माणसं जोडण्याचा खूप एक माझं मला एक व्यसन आहे असं म्हटलं तर चालेल. आणि हे व्यसन पहिल्यापासून लागलं. त्याचं कारण आहे आमच्या आयुष्यात कॉम्रेड साने नावाची एक व्यक्ती आली. त्यांच्या माध्यमातूनच आम्ही 1990 पासून दिव्यांगांचं काम पनवेलमध्ये करत होतो. त्यावेळेला दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र लागतं ही जी माहिती नव्हतं. त्यावेळेला आम्ही ग्रामीण भागात स्वतः साने साहेबांच्या सोबत फिरून आमची जी अपंगांची टीम होती ते आम्ही जात होतो. दिव्यांगांवर रोटरीच्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही अनेक ऑपरेशन्स केले आणि त्या अपंगांना दिव्यांगांना आम्ही त्यावेळेला सक्षम केले. आणि विशेष म्हणजे आम्ही हजारीच्या अनेक डॉक्टर्सना पनवेल उरण परिसरात आणून त्याची शिबिरं भरवली आणि अनेक दिव्यांगांना त्यावेळेला आम्ही दाखले दिले. त्यामुळे त्याचा उपयोग त्यांना शैक्षणिक पुढं वाटचालीसाठी सुरू झाला. मलाही माझ्याकडं दिव्यांगत्वाचा दाखला होता म्हणून मला पनवेल कॉलेजला असताना शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या शिष्यवृत्तीचा मला पुढच्या शिक्षणाला फायदा झाला. आणि मी आणि असंही सांगू इच्छितो की मला ज्या वेळेला कोरोना झाला तेव्हा उलव्यामध्ये फक्त काही हॉस्पिटललाच परवानगी होती. तर त्या हॉस्पिटलमध्ये काय माझे जे डॉक्टर्स आहेत राहुल वंजारी आणि माझा मुलगा, तर एक रात्रभर त्यांनी तिथं काढली होती. आणि विशेषतः आमचे कामगार नेते महेंद्र शेठ घरत आहेत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते. तर त्यांनी कोरोना काळात मला धान्य पुरवलं. अरे त्या कृष्णाचा काय झाला असेल बघा की बाबा नाही यार त्याचा पगार झालाय का नाही. म्हणजे अशा प्रकारे माझ्या ज्या आयुष्यात माणसं आली त्या माणसांमुळे माझी आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे आणि ती सुरूच राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मला त्यावेळेपासून बचतीची सवय होती. म्हणजे किमान जे माझं उत्पन्न होतं त्याच्यातले मी 20% बचत करत आलो, 5% समाजकार्यासाठी खर्च आलो आणि 75% ते कुटुंबासाठी खर्च करतात. माझं एकत्र कुटुंब आहे, माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे आणि एकत्र कुटुंब करत कुटुंबात जी फॅमिलीची जी कसरत असते, तर एकत्र कुटुंब टिकविण्यासाठी माझ्या मिसेसने म्हणजे पत्नीनं वैजयंतीनी खूप मोठा तिचा सिंहाचा वाटा आहे. कारण मी सकाळी 8 वाजता घर सोडलं की रात्री कधी घरी येईल याचा काहीही त्यांना थांगपत्ता नसतो. कारण आजही ते त्यांना माहिती आहे हा माणूस घर सोडला ना की कधी येईल काय पत्ता नाही. कारण मला एक व्यसन होतं, मी काय करू शकतो हा माझा स्वभाव होता. आजपर्यंत मी अनेक लोकांची कामं केली छोटी मोठी, मला जे जमेल तो. आणि आजही दिव्यांगांसाठी कुठलंही काम असेल तर माझी तिथे तयारी असते, बाबा नाही मी काय करू शकतो. येत्या काळात मला असं वाटतंय की माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक दिव्यांग हा आर्थिक साक्षर असला पाहिजे. तो आर्थिक साक्षर असेल तर मार्केटमध्ये टिकेल. कारण मी आज अनेक जण अशीही पाहतोय की त्यांचं हे झालेलं आहे, म्हणजे मोठमोठ्या त्यांच्याकडे गाड्या असतात, कौटुंबिक मोठी पार्श्वभूमी असते, पण बचतीचं महत्व नसल्यामुळं कधी काय प्रॉब्लेम्स येतील काय सांगता येत नाही. तर बचत ही हवीच, म्हणजे तुम्हाला जे काय आहे पण बचत ही हवी.
दोन पैसे कुठलेही बचत करा. आणि विशेषतः मी असंही सांगेन की ह्या सर्व वाटचालीत माझ्या आयुष्यात शिक्षकांचा रोल खूप महत्वाचा आहे. माझ्या आयुष्यात मराठी शिकवणारे प्रमोद लोहकरी सर, मला गणित शिकवणारे व्ही.एस. म्हात्रे, मराठी त्या काळी शिकवणारे लोखंडे सर, विशेषतः मला माझ्या आयुष्यात जेवढे शिक्षक लागले त्या शिक्षकांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आणि त्या शिक्षकांमुळं माझी वाटचाल अधिक सुसह्य झाली. पुढं जी मी माणसं जोडली होती त्यामुळंच मला अधिकाधिक सक्षमपणे होण्यासाठी मदत मिळाली. माझ्या पायावर जरी 3 शस्त्रक्रिया झालेल्या असल्या आणि मी वॉकरवर चालत होतो, त्यावेळेला मला म्हणजे सकाळमध्ये 30 वर्ष काम करत असताना सकाळ संस्थेनेही मला खूप माझ्याबाबत पॉझिटिव्ह भूमिका घेतली. कोरोना काळात मला त्यांनी घरून काम करण्याची संधी दिली होती. मी बेडवर असतानाही कोरोना काळात मी ते काम यशस्वीरित्या केलं. परंतु संस्थेशी काम करत असताना संस्थेची बांधिलकी कधीही म्हणजे संस्थेच्या नावाला गालबोट लागेल असं कधीही काम केलेलं नाही. आणि पत्रकारितेत माझं किती मोठं योगदान आहे हे मी सांगणार नाही, पण जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं आणि ह्याचा मला अभिमान आहे की मी कुठेही कुणासमोर लाचार झालो नाही. मला जे करता येईल ते मी करत गेलो. विशेषतः आमचे या परिसरातले भूमिपुत्रांचे नेते लोकनेते दिवा पाटील साहेब ह्यांच्यावर सर्वाधिक लेखन मी केलेलं आहे, याचा मला अभिमान आहे. त्यावेळेला प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मी उचललेले आहेत आणि ज्या पद्धतीनं माझी एक थोडीशी लेखन शैली आहे त्या शैलीनं मी लिहित गेलो. आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते जे महेंद्र शेठ घरत आहेत ते माझ्या लेखणीवर प्रेम करतात. जेव्हा मी आता ही व्हीआरएस घेतलेली आहे तेव्हा त्यांना समजलं, तर त्यांनी मला बोलून घेतलं, कृष्णा बस झालं, 30 वर्ष नोकरी केलीस, आता तू सन्मानानं जगलायस ना, तो आता तुला पुढचं आयुष्य जगायचंय, आनंदाने जगायचंय, माझ्या गाडीत बस. तर अशी माणसं आयुष्यात येणं हे मी माझं भाग्य समजतो. त्यावेळेला तसंच मी काही नावं, सगळ्यांची नावं विसरू शकतात, काही लोकांवर अन्याय होऊ शकतो, तरी काही नावांचा मी उल्लेख करीन. विशेषतः आता अलीकडे आलेल्या आमच्या रेखा चिरनेरकर आहेत, त्याच्या अगोदर अपंग सेवा ट्रस्ट पनवेलचं आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा विजय कोहली, रामकृष्ण ठाकूर, जाधव ही सारी मंडळी आमच्या सोबत होतो. आम्ही एक दिलाने तेव्हा काम करत होतो. परंतु आमचे साने साहेब यांचं अकाली निधन झालं आणि आमची ती संस्था जरी बंद पडलेली असली तरी दिव्यांगांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची माझी, जमेल ते काम करण्याची माझी इच्छा आहे आणि मी ते करणारच. तिथं मी कधी माझं कुटुंब आड आणत नाही किंवा माझे कुठले इतर प्रॉब्लेम्स आड मी आणत नाही. माझ्या आयुष्यात अनेक माणसं आली, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. तत्कालीन संपादक राधाकृष्ण नार्वेकर, त्याच्यानंतर जे.डी. पाटील, त्याच्यानंतर आमचे बांधल साहेब असतील, त्याच्यानंतर नागेश पाटील आहेत, रवी आमले आहेत, रवी आमले साहेब ज्येष्ठ संपादक आहेत. आणि अशी असंख्य माणसं आहेत की त्यांचा मी नामोल्लेख हे करणं मला गरजेचं वाटते. कारण त्यांनी मला अडचणीत अशा पद्धतीने साथ दिलेली आहे की विचारू नका. आणि वारंवार मी एक गोष्ट सांगेन, मी भाग्यवान का आहे की एखादा डॉक्टर तुमच्यावर उपचार करू शकतो, परंतु मला लाभलेले डॉक्टरांनी फक्त माझा उपचार नाही केला, संपूर्ण खर्चाची जबाबदारीही त्यांनी उचललेली आहे. कारण कोरोना काळात सुद्धा मी जेव्हा आयसीयू मध्ये होते तेव्हा 6 दिवसाचा खर्च सुद्धा डॉक्टर राहुल वंजारी, डॉक्टर दीपा मॅडम यांनी उचलून मला काडीचाही म्हणजे पैसा माझ्या खिशात हात घालायला लावला नाही. अशी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच असं नाही. आणि आता तर आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ यांनी घरत यांनी मला सांगितलं की नाही कृष्णा, तुला आनंदात जगायचा आहे, तू आता कसला विचार करू नकोस. तर ही जी काही माणसं माझ्या आयुष्यात आली त्या माणसांमुळे पुढची वाटचाल माझी अधिक सुचत. पूर्वी मी नोकरी करत असताना नोकरी की नोकरी हे माझं शेड्यूल होतं आणि समाजाचे काम, पण आता पूर्वीपेक्षा मी अधिक व्यस्त आहे. सकाळी 8-9 वाजता घर सोडलं तर रात्री ही उशिरानं जातो, परंतु कामात माझा अतिशय आनंदाने वेळ जातो. येत्या काळात मला समाजासाठी जे जे करता येईल ते करण्याचीच भूमिका आहे. आणि माझी जी काही लेखणी आहे त्या लेखणीला माझ्या पद्धतीने मला न्याय द्यायचा आहे. परंतु ज्या माणसांनी मला साथ दिली, ज्यांनी मला आजपर्यंत इथपर्यंत आणलंय, तर परमेश्वराला विनंती करतो की त्यांचं आयुष्य त्यांना आयुष्य जास्त लाभू दे, कारण त्यांच्यामुळे मी आहे. आज जो मी काही आहे तो केवळ आणि केवळ या माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य माणसांमुळे आहे. मी माझं आणखी एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो.
की मी जेव्हा माझा घरचा प्रवास आहे तो माझं पहिलं सुरुवातीला घर होतं. मी बालपणी असताना कुडाचं घर होतं. हायस्कूलला झाल्यानंतर माझं कौलारू घर झालं आणि आता माझं घर आहे ते कॉन्क्रीटचं आहे. परंतु आत्ताचं जे माझं कॉन्क्रीटचं घर आहे ते मी बांधलेलं नाहीये, लोक सहभागातून बांधलेलं घर आहे ते. माझ्या मित्रांनी 5,000पासून 50,000, 1,00,000 अशी खूप मला मदत केलेली आहे. आणि ही मदत करत असताना कुणी हात आखडता नाही घेतलेला. विशेषतः आंतरराष्ट्रीय कामगार नेते मंदिर शेठ घडत ह्यांच्या लक्षात आलं, अरे हा घर बांधतोय किंवा हे एवढं मोठं हा कसा घर बांधेल. तर त्यांनी त्या घरासाठी सिंहाचा वाटा उचललाय हे मी अभिमानानं सांगू इच्छितो. तर आणखी माझ्याकडनं काय सर राहिलं असेल तर आपण जर मला विचारा किंवा मी बोलू इच्छितो काय आणखी, चालेल का सर? सर तुम्हाला हॅलो. बोलायचंय तर बोला, काही प्रॉब्लेम नाही. चालेल सर, मी बोलतो थोडस आणखी. थोडस एक अर्धा मिनिट घेतो तुमचं थोडस. हा, थोडस मी आता एका वेगळ्या विषयावर पुन्हा येतोय. थोडस माझ्या आणखी बॅक स्पेजला येते, थोडस आणखी मागं थोडस येतोय की हे आयुष्य जगत असताना आज मी 54 वर्षाचा आहे. तर आयुष्यात बरे वाईट अनुभव खूप आले. परंतु मी ठरवलं होतं की माझी लढाई माझ्याशी आहे, माझा संघर्ष माझ्याशी आहे, माझी स्पर्धा माझ्याशी आहे. मी कुणाला स्पर्धक मानलेलं नाही. माझी स्पर्धा माझ्याशीच आहे आणि येत्या काळात माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. आणि मी एक भूमिका घेतली की मी विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून जगणार आणि शेवटचा मी विद्यार्थी होतो, विद्यार्थी आहे आणि शेवटचा श्वास सुद्धा मी विद्यार्थी म्हणूनच घेणार. अलीकडे जे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी नुसार आपण खूप काही करू शकतो ह्याची मला जाणीव आहे. मी माझ्या दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की तुम्ही अत्याधुनिक जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर घरात बसूनही तुम्ही 2 पैसे कमवू शकता. परंतु पैसा हा खूप खूप महत्वाचा आहे. तुमच्याकडे 2 पैसे आहेत तरच तुम्हाला किंमत आहे. तर पैशाचं महत्व जाणा आणि वेळीच बचत करा. बचत नसेल आणि तुमच्याकडे 2 पैसे नसतील तर जेव्हा अनायसे काही प्रसंग येतात तेव्हा जी परिस्थिती आपल्यावर येते ती दुसऱ्यावर येऊ नये ह्याची काळजी घ्या. आणि हातात हात घालून एक आपल्या अपंगांना, दिव्यांगांना साथ द्या. दिव्यांगांना साथ, मग तिथं दिव्यांगांना साथ देत्या वेळी कुठल्याही प्रकारचा मध्ये आडपडदा येऊ नका. दिव्यांग हा माझा पहिला, त्याला सहकार्य करण्याचं माझं कर्तव्य आहे. या भूमिकेतून तुम्ही कर्तव्य करा. आणि मी आणखी असे सांगू शकतो की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत न शिकल्यामुळे मला जिल्हा परिषदेच्या शाळांचं खूप आकर्षण आहे. मी आज ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वतः जातो, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांच्या वेदना समजून घेतो. दरवर्षी शाळेचा पहिला दिवस असतो तेव्हा माझा मित्र तैमूर पाटील आणि मी त्या शाळेत जाऊन त्या शिक्षकांना पुष्पगुच्छ घेऊन त्या शिक्षकांचं आम्ही त्यांचं एक हे करतो, त्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो. कारण ते जिल्हा परिषदेचे शिक्षक हे त्यांच्या मीटिंग आणि सरकारी कामात एवढे अडकलेले असतात की त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला पुरेसा वेळ मिळत नाही. हे मी अतिशय जवळून बघितलेलं आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या शाळेमुळेच शिकलो म्हणून माझी इथपर्यंत वाटचाल झालेली आहे. आणि त्या वेळेला मला जे शिक्षक लाभले म्हणूनच माझी वाटचाल झालेली आहे. खूप छान सर. तुमचा प्रवास अगदी प्रेरणादायी आहे. आणि निश्चितच या सगळ्या प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला समाजातल्या सगळ्या घटकांकडून मदत झाली आणि तुम्ही त्यांच्यासाठी खूप मोठे काम आतापर्यंत केले आणि करत आहात. तर सर या संपूर्ण प्रवासात तुमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला? सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हटला तर मी
सकाळमध्ये कायम झालो, परमनंट झालो, तो माझा एक आनंदाचा क्षण आहे. कारण माझी कायमस्वरूपी नोकरी झाली याचा तो एक वेगळा आनंद होता. सर, याच्या अगदी विरुद्ध सर्वात वेदनादायी क्षण की जो कधी विसरू शकत नाही. वेदनादायी क्षण म्हटलं तर एक क्षण असा आला होता की माझे वडील रेतीबंदरला मुंब्र्यावर असायचे, मुंब्रायचे. आणि एक वर्षी दिवाळी आली होती. आणि दिवाळीत त्यावेळेला वडील तिकडे असल्यामुळं मी फटाके घेऊ शकत नव्हतो. आणि फटाके विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि इतर मुलं जेव्हा फटाके वाजवत होते तेव्हा मला ते थोड्याशा खूप वेदना होत होते. अरे, आज माझे इथं जर वडील असते किंवा जर मला हे असतो पूर्वीच त्यांच्याशी मी संपर्क साधला असता, तर त्यांनी माझी अशा प्रकारची सोय केली असती किंवा त्यांनी मला फटाके पुरवले असते. म्हणजे ती एक मी दिवाळी मला मिस केल्याचं आठवतंय. त्याच्यानंतर मी फार कधी दिवाळी साजरी केलेली नाही, म्हणजे फटाके वाजवून नाही साजरी केली. पण मला वाटतं बाबा नाही, मी काय करू शकतो. मग त्या आता अलीकडं मी एखादी जर दिवाळी असेल तर मी माझ्या मित्रांचं किंवा काय लहान मुलांना छोटं मोठं फटाके देण्यासाठी मी प्रयत्न करतो माझ्या आईपतीचा. सर, या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही म्हटलात की अं, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलात. तर हे सगळं मला मला हीच नोकरी करायची आहे किंवा मला हाच एक करिअर म्हणून काम करायचं आहे. तर याच जे प्रेरणा आहे ती कुठून मिळाली? नाही, तसं सर म्हणाल तर माझं नोकरी ह्याच क्षेत्रात करायचं असं काय नव्हतं, पण मला ग्रंथपाल व्हायचं होतं. ग्रंथपाल होणं हे माझं एक थोडंसं स्वप्न होतं. आणि मला लहानपणी क्रिकेटची आवड होती. मी दिव्यांग असलो तरी बॅटिंग आणि गोलंदाजी आणि बॅटिंग हे अशा प्रकारे करायचो की त्यावेळेला मला जर दिव्यांगांचाही एक क्रिकेटचा संघ असतो आणि तिथपर्यंत जर मी का पोहोचलो शकलो असतो ना कुणाच्या मार्गदर्शनानं, तर आज निश्चित मी ह्या लाईनीला नसतो पत्रकारितेच्या. मी एक उत्कृष्ट फलंदाज अपंगांच्या टीम मध्ये असतो आणि भारताचं नाव मी रोशन केलं असतं. एवढी माझी त्यावेळेला कॉन्फिडन्स होता. कारण मी खेळायचो तो तुफान. म्हणजे मला क्रिकेटचं प्रचंड वेळ होतं. मी दिव्यांग असलो तरी चालायला आणि धावायला कुणालाही ऐकत नव्हतं. त्यावेळेला सक्षम जी लोक होते त्यांना. आजही मी सक्षम लोकांसोबत बिंदास चालतो. 3-3 ऑपरेशन झालेले असतात. खूप छान प्रवास आहे सर तुमचा. मी आता आपल्यासोबत रेखा मॅडम आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आधी बोलावं. मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करूया. रेखा मॅडम. नमस्कार सर. हा, नमस्कार. हम्म. कृष्णा पाटील सरांनी त्यांचा जो प्रवास सांगितलाय तो खूप छानच आहे. म्हणजे मी सरांचं कार्य खूप जवळून बघतीये गेली 5 ते 6 वर्ष. आता कसं असं की त्यांची लेखणी जेवढी प्रभावी आहे कदाचित त्यांना तेवढं अजून तितक्या पद्धतीने ते मांडायला थोडंसं त्यांना संकोच वाटत होतं, कारण त्यांचा पहिलाच अनुभव होता की वेबिनारच्या माध्यमातून त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं होतं. पण सरांची म्हणजे आता या वयात सुद्धा, आता तर ते रिटायर झालेले आहेत ऑफिशियली, पण तरीही त्यांचा एकही दिवस असा नसतो की ते घरी बसून आराम करत आहेत. कंटिन्युअसली ते कुठल्या ना कुठल्या सामाजिक कार्यामध्ये आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या शाळा, इव्हन ते स्वतः सुद्धा म्हणजे एक गावची जी शाळा आहे त्या शाळेतल्या शिक्षकांचा दरवर्षी ते स्वखर्चाने सन्मान करत असतात. म्हणजे थोडक्यात की जे गावच्या ठिकाणचं जे पण आपले शिक्षण आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तिथे देखील मुलांना शिक्षकांना मोटिवेशन मिळावं याच्यासाठी देखील सरांचं सतत एक कंटिन्युअसली असं वर्षानुवर्ष त्या शाळेसोबत त्यांचं काम चालू असतं. तर कृष्णा पाटील सर, मी तुमचं तर आभार मानतेच की तुम्ही म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमचं आजचं जे पण काही आहे, तुमचा जो प्रवास आहे तो मांडलेला आहे, तो निश्चितच सोपा नाही आहे हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे.
तर सर तुमचं खूप थँक्यू आणि विशाल सर मी तुमचेही आभार पुन्हा एकदा मानेन की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन सरांचं देखील आपण एक जे पुष्प आहे ते आपण आज सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. थँक्यू. धन्यवाद रेखा मॅडम. नमस्कार भावनाताई, वेलकम. हा, नमस्कार विशाल. मी अशोक बांचे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. सर्वांना नमस्कार. सर नमस्कार. हा नमस्कार सर. सर आपण वृत्तपत्रात म्हणजे सकाळ दैनिकात काम करत होता हो आणि कोणत्या कोणत्या विषयावर तुम्ही म्हणजे लेख म्हणा किंवा काय काय लिहित होते त्याबद्दल, आणि तुम्ही फटाक्याचं जे बोलले तर त्याच्यामुळे तर प्रदूषण होते, तर ते तुम्हाला कितपत योग्य वाटते ते पण सांगू द्या. नाही मी लेखन करत असताना वास्तविक पाहता मी किमान 10-12 संपादकांसोबत तत्कालीन काम केलेलं आहे. तर प्रत्येक संपादकानं माझ्याकडे अतिशय पॉझिटिव्ह पाहिलं. विशेषतः राधाकृष्ण नार्वेकर साहेब आहेत, त्यांना तर मी बाप समजतो या क्षेत्रातले. तर त्यांनी मला त्यावेळेला संधी दिली आणि मग मी पहिलं सदर चालू केलं होतं. मी सरपंच बोलतोय अशी एक माझी मालिका त्यावेळेला सकाळमध्ये छापून आली होती. आणि त्याचा खूप मोठा फायदा ग्रामीण भागात एक वेगळ्या प्रकारे माझी एक वाटचाल सुरू झाली. त्याच्यानंतर ही मी विशेषतः भूमिपुत्रांवर लिहिताना कधीही माझी लेखणी मी आखडती नाही आणि त्या संपादकांनी त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली. आणि दिव्यांगांबाबत विशेषतः जागतिक आपला दिव्यांग दिन असतो तेव्हा आपल्या ज्या काही दिव्यांगांच्या समस्या असतात त्या मी लेखाद्वारे मांडलेल्या आहेत. तसा मी प्रयत्न बऱ्याच वेळेला केलेला आहे, परंतु सरकार दरबारी आजही आपल्या ज्या समस्या आहेत किंवा काय त्या सुटू शकलेल्या नाहीत, ह्याची खंत मला आजही आहे. परंतु अलीकडं थोडासा दृष्टिकोन सरकारचा बदलतोय, परंतु ज्या पद्धतीनं बदलतोय त्या पद्धतीनं नाही, असं मी स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे त्याबाबत. आणि येत्या काळात जर कसं असतं की मी अधिकाराच्या जागेवर नसतो. जेव्हा आपल्याला आपल्याला वाटतं की बाबा दिव्यांगांबाबत एकदम सडेतोड लिहावं, परंतु त्याला तसं प्रसिद्धीही मिळण्यासाठी त्या पद्धतीने विचार करणारी त्या योग्य किंवा त्याच्यात त्यांना काहीतरी आहे असं जाणवणारी वरच्या पदावर माणसं लागतात. कारण आपण ही खालच्या पदावर काम करत असतो. मी तसं म्हटलं तर माझा मेन रोल हा मुख्य मुद्रित शोधक होता. मुद्रित शोधक हे माझं काम होतं. म्हणजे साधारण जे उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक किंवा वृत्त संपादक म्हणा, संपादक म्हणा, जे काही लिहितील ना त्याच्यावर संस्कार करणं हे माझं काम होतं. म्हणजे पहिला आणि शेवटचा वाचक मी होतो. धचा म नाही होईल किंवा एखादा वेलांटी उकार इकडे तिकडे पडलं तर लाखो लोकांपर्यंत जो अंक जात होता तर त्याचा खूप म्हणजे इफेक्ट होत होता आणि अक्षरशः डोळ्यात तेल घालून ते काम करावं लागत. तर ते हे काम मी उद्दिष्ट म्हणून करत असताना माझी पत्रकारिता थांबवली नाही, कारण मला त्या वेळच्या संपादकांनी सांगितलं तू बिंदास किंवा तो नाही ह्या विषयाने हा अमुक अमुक विषय तू बिंदास. तर ते मी लिहित गेलो आणि त्यावेळेला माझं निश्चितच चांगल्या प्रकारे लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. आणि विशेषतः माझ्या नवी मुंबई परिसरात जे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्न आहेत ना ते उचलण्याचं काम मी केलेलं आहे. खूप छान सर. थोडं फटाक्याबाबत पण बोलून द्या. आता याच्यानंतर फटाके फोडणार नाही, प्रदूषण होणार ते नाही. नाही ते तुम्ही म्हणताय ते साहेब बरोबर आहे, परंतु ते माझं बालपण होतं. त्यावेळेला मला काय फटाक्याचे कुतूहल होतं. आताही मी स्वतः फटाके तर फोडत नाही, पण जेव्हा मला समजा कधी वाटतं की पण अरे हा लहान मुलं तर त्याला देतो कोणते प्रदूषण न होणारे फटाके देतो, जेणेकरून फक्त एक हे असं होईल की अलीकडं विदाऊट प्रदूषणचे फटाके आलेले आहेत आणि ते मग एक 7-8 वर्षाची मुलं काय असतात त्यांना पण देतो, पण प्रदूषण न होणारे फटाके देतो. पण कुणीही मोठ्या आवाजाचे फटाके किंवा प्रदूषण होणारे फटाके वाजू नये अशी मी निश्चितच विनंती. खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल, आणि आपल्या असेच समोर अजून मोठे मोठे नाव करायसाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद बांसे सर. डॉक्टर अनिता मॅडम. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार, नमस्कार. आवाज येतोय का? हा, येतोय. हा. हा, सर तुमचा प्रवास खूपच छान होता. अगदी म्हणजे धडाडीचा प्रवास तुमचा आहे सर. मला प्रश्न असा विचारायचा आहे की सकाळ मध्ये तुम्ही आहात, सकाळ वृत्तपत्रामध्ये. तर एखाद्या विषयाचं जर सदर सुरू करायचं असेल एखाद्या व्यक्तीला, तर काय म्हणजे प्रोसिजर आहे किंवा काय आहे म्हणजे त्या संदर्भात प्रश्न नाही. विचारायचा होता. अं, आणि बाकी अं, भावी आयुष्यासाठी तुम्हाला सर शुभेच्छा. धन्यवाद सर. हॅलो. हॅलो. सर हा येते का? सर. बोलू का? प्रश्न माझा हा. सर. हॅलो. हा, हा सर, बोला बोला. हा. तर एखादं सदर किंवा एखादं लेख लिहायचा एखाद्या मुख्य महाराष्ट्रातल्या दैनिकात जर प्रसिद्ध करायचा असेल, तर तुम्ही लेख लिहिल्यानंतर तो त्या त्या जबाबदार संपादकांपर्यंत पोहोचवावा लागतो. मग ते अधिकार सर्व संपादकांना असतात. आणि एखादं सदर चालू करायचं असतं तरी ते तुम्हाला संपादकांना भेटावं लागतं. बाबा नाही, मला या विषयावर लिहायचंय. मग जर तुम्हाला संपादकांनी परवानगी दिली, बाबा नाही तुम्ही हे सदर लिहू शकता, तर मग तुम्ही कुठल्याही दैनिकात लेखन करू शकता. आणि असं विविधांगी जे प्रसंगांवर लेख असतात ते जी तुम्ही लिहून त्या त्या वृत्तपत्रात पाठवले, तर काही संपादक आहेत की त्याच्यावर त्यांना जर ते आवडलं की हा विषय चांगला आहे, तर त्याला निश्चितच ते संपादक प्रसिद्धी देतात. असं माझा एक आजपर्यंत थोडासा अनुभव आहे. काही सॅम्पल म्हणून लेख न्यावे लागतात का दाखवायला? हॅलो. हॅलो. हा, काही सॅम्पल म्हणून असे लेख काही लिहून दाखवायला न्यावे लागतात का असं? सर. म्हणजे विशिष्ट विषय असेल आणि ते त्यातले लेख 2-4 प्रकारचे लिहून त्यांना दाखवायला न्यावे लागतात का असं? का तोंडी सांगितलं तरी प्रोसिजर होते असं? हॅलो. हॅलो. हा सर. प्रश्न असा विचारायचा होता की काही नमुना लेख असे न्यावे लागतात विशाल का विशाल दाखवायला? लॉगआउट झालाय की काय? 2-4 प्रकार. हॅलो. नाही, आहे ताई, आहे. हम्म. आहेस ना? बोला. बोला. कृष्णा पाटील ठीक सर, आहे सर. त्यांचं हा, म्हणणं असं आहे की धन्यवाद सर. एखादं जर सॅम्पल म्हणजे नवीन सदर सदर. सुरू हा. करायचं आहे, तर त्याच्यासाठी काही सॅम्पल लेख न्यावे लागतात का तिथं दाखवायला? त्याच्याविषयी नाही, तर सदर विचार. जर किंवा काय असेल, प्रत्येक दैनिकात एक विभाग असतात. म्हणजे एक पुरवणी तुम्हाला लिहायचं असेल तर पुरवणीचं संपादक किंवा पुरवणीचं बघणारी मंडळी वेगळी असतात. बातम्यांचं ज्या असतात त्या बातम्या बघणारी मंडळी वेगळी असतात. आणि मग त्या त्या तिथं तुम्ही कार्यालयात गेल्यानंतर सांगायचं की बाबा मला असं असं एक लेख लिहिला या विषयावर. समजा उदाहरणार्थ जागतिक अपंग दिन आहे आणि जर तुम्ही 3 डिसेंबर आहे, तर एक आठवडाभर तरी अगोदर ते लेख लिहितात आणि त्या दैनिकाच्या संपादकांकडे दिला, आणि त्यांना जर तो योग्य वाटला तर ते प्रसिद्ध करू शकतात. ओके ओके, धन्यवाद सर. फक्त धन्यवाद. पूर्ण अधिकार संपादकांना असतात. संपूर्ण अधिकार संपादकांना असतात. अच्छा अच्छा. थँक्यू सर. ओके ओके. सारिका मॅडम, रामकृष्ण ठाकूर सर. रामकृष्ण ठाकूर सर, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. हा, बोला सर. नमस्कार. नमस्कार. हा, काय नाही, मला फक्त ऐकायचं होतं. बोलायचं म्हणजे आता मला काही सुचत नाही मी काय बोलावं, पण तुमचा हे सगळं ऐकून माझ्या अंगावर शहारे आलेले आहेत. आणि माझा मित्र मोठ्या वेबिनार मध्ये जाऊन आपलं म्हणणं आणि आपलं जे काही अभिप्राय मांडत असताना
मला त्याचा मी भारावून आलो आहे तुमचं ऐकून. आणि मी तुमच्या अर्ध्या जीवनाचा साक्षीदार आहे. हॅलो. हा, नमस्कार. हा. तर मला तुमच्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. तुम्ही काय खडतर प्रवास कसा केला, काय त्याला कसे सामोरे गेले, तर त्याचा मी साक्षीदार आहे. आणि तुम्ही याच्या पुढं जी काय वाटचाल करत आहात समाजासाठी, तुमची जी काय हे आहे, काय म्हणतात की आपल्याला इच्छा असते भरपूर, पण ते करता येत नाही, त्यासाठी तळमळ ती तुमची चालू आहे. ती एकदम चांगली तळमळ आहे आणि त्याला बऱ्यापैकी तुम्हाला यश मिळत आहे. आणि माझ्याकडून तुम्हाला पुढे तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद थँक्यू. रामकृष्ण ठाकूर सर. सारिका मॅडम. सर, मी जरा एक मिनिट बोलू आता. हा, थोडस. बोला ना, बोला बोला. सर, मी आता जो वेबिनार अटेंड केलाय ना, तर तो मी एका हॉस्पिटलमधून अटेंड केला आहे. तर ही मला मला ऐकायला कमी येते. ही गोष्ट आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठर यांच्या लक्षात आली एक 8-10 दिवसापूर्वी जास्त. तर त्यांनी मला आता स्वतःहून स्वतःच्या गाडीत घेऊन आले आणि मला हॉस्पिटलमध्ये आणलंय. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कामगार नेता मला एखाद्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि माझ्यावर कानाची जी काही ऐकायला कमी येतोय, म्हणून बाबा नाही काय करता येईल ते सर्व डॉक्टरांना सांगून आताच ते म्हणजे माझ्यासोबतच बाहेर आहेत. आणि मी काय म्हणते तो हा तुमच्यासोबत वेबिनार अटेंड केलाय. तर संकल्प फाउंडेशनचे मी कसे आभार मानावे आणि माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांचे, विशेषतः शिक्षकांचे आणि मित्रांचे आभार मानावे कसे मला सुचत नाही. बोला सर. हो सर, खूप छान. म्हणजे इतक्या प्रेम करणारे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत. निश्चितच हे सगळं तुमच्या कामाची पावती आहे, असंच म्हणून. सारिका मॅडम. नमस्कार सर. नमस्कार, बोला. सर, प्रश्न वगैरे काही नाही, फक्त तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद सारिका मॅडम. भावनाताई, तुम्ही शेवटी समापन आणि प्रार्थना दोघंही करा. त्यापूर्वी मी एक छोटस 2 मिनिटं बोलतो. निश्चितच आज कृष्ण पाटील सरांनी त्यांचा जो जीवन प्रवास मांडला, त्यातनं खूप साऱ्या गोष्टी की छोटी छोटी कामं करत करत मोठं व्यक्तिमत्व घडत जातं. आणि जर आपण पॉझिटिव्हली काम करत असलो तर समाजातल्या सगळ्या घटकातून मदत होत असते. जसं तुम्ही उदाहरण दिलं की अगदी तुमच्या हॉस्पिटलला ऍडमिट झालेल्याचा खर्च डॉक्टर आणि तुमच्या मित्र परिवाराने संपूर्ण उचलला. हेच नाही तर तुम्ही ज्या कौलाच्या घरात राहत होते ते बांधायला तुमच्या मित्रांनी, तुमच्या गावातल्या लोकांनी जी मदत केली आणि तुमचं घर उभं राहिलं. तर निश्चितच जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी खूप छान तन्मयतेने काम करत असतात तर समाजाकडून त्यातनं त्याची पावती मिळत असते. हे तुमच्या आजच्या या प्रवासातून कळलं. आणि जिथं जिथं म्हणजे सगळ्याच गोष्टी अगदी बालपणापासून तर आतापर्यंत संघर्ष करत करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप सोपं नसतं. त्यात सगळ्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होत इथपर्यंत आलात आणि एक स्वतःला सिद्ध केलं की माझं वेगळेपण काय आहे. तर निश्चितच तुमच्यासारखे व्यक्ती जेव्हा समाजासाठी काम करत असतात आणि एवढे संघर्ष होत असताना पण दुसऱ्यांबद्दल पत्रकारितेच्या थ्रू मांडणं, त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून जे पण डिफरंटली एबल लोक आहे, अपंग लोक आहे, त्यांच्यासाठी काम करणं, हे पण तुम्ही साईड बाय साईड सुरू ठेवलं तर हे खरोखर तुमच्या कर्तृत्वाला खूप खूप सलाम.
आमच्या संपूर्ण संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथीच्या टीम कडून तुमचे ऋण व्यक्त करतो. तुम्ही जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल देखील तुमच्या ऋणात राहू इच्छितो. आजच्या या सत्संगाची सांगता भावनाताईंनी त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रार्थनेने करावी. त्यापूर्वी सर, तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर निश्चितच बोला. मग आपण समापनच्या दिशेला जाऊ. मी एकच सांगू इच्छितो की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी खचून जाऊ नका. आणि मी प्रत्येक दिव्यांगाला सांगतोय की तुम्ही आर्थिक साक्षर व्हा. बचतीचं महत्व वेळीच जाणार. हे मी का सांगतो, कारण मला कुठलाही माझा अपंग रस्त्यावर येता कामा नये. कुणासमोर कारण नसताना हात पसरलेलं मला आवडत नाहीये. तुम्ही तुमच्या कामानं खूप काही करू शकता आणि आयुष्यात किती म्हणजे आपण तुम्हाच्याशी कितीही वाईट वागला तरी तुम्ही त्याचं चांगलं वागू शकता ह्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही किती काम केलं तर तुम्हाला त्रास होतो, पण तुम्ही त्याकडं लक्ष देऊ नका. कारण आणि मी आणखी एक सांगू शकतो की आपण दिव्यांग बांधव हे शरीरानं अपंग असतो, पण येत्या काळात मनानं दिव्यांग असणाऱ्यांची संख्या वाढते. आपण तिथं खूप पॉझिटिव्ह आहोत हे प्रत्येक दिव्यांगानं लक्षात घ्यायचं. कारण मी तर शरीरानं दिव्यांग आहे, पण मनानं दिव्यांग जागोजागी बघतोय. तर ह्यांच्यापासून सावध राहा. आयुष्यात माणसं सांभाळा आणि माणसं सांभाळत असताना त्यांच्यासोबत राहत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे, अरे हा मनानं दिव्यांग आहे. तर आपल्याकडे ढिगभर असण्यापेक्षा मुठभर माणसं ठेवा. मित्र हवेतच. आपल्यासोबत माणसांशिवाय काही होणार नाही, परंतु माणसं ही आपल्या अनुभवानं जपा त्यांना. म्हणजे त्यांच्या सुखदुःखात तुम्हाला एखाद्या वेळी सुखात नाही जाता आलं तरी चालेल, पण त्या समोरच्याच्या दुःखात जातच आलं पाहिजे. काहीही झालं तरी त्याच्या दुःखात तुम्हाला जमेल ती साथ दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी थोडस जास्त बोललो असेल तरी मी सर्वांची माफी मागतो. परंतु या वेबिनारसाठी मला तुम्ही बोलावलं आणि विशेषतः मी इथपर्यंत ह्या वेबिनारमध्ये रेखा मॅडमच्या थ्रू काय आलो आणि संकल्प फाउंडेशनचं काम बघितलं. आणि संकल्प फाउंडेशन ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या दिव्यांगाचं काम पोचवायची घेतलेली एक भूमिका आहे, ही अतिशय महत्वाची असून येत्या काळात संकल्प फाउंडेशनसाठी मी काय करू शकतो का, असं काही असेल तरी मला कळवा. कारण माझ्यात एक गुण आहे, मी काय करू शकतो. ओके. धन्यवाद कृष्णा सर. मला आज काही कारणांनी जॉईन व्हायला थोडं लेट झाला, पण तुम्ही जे म्हणजे मी आता गेल्या एक साधारणतः 20-25 मिनिटांपासनं जॉईन झाल्यापासून जे जे काही ऐकते आहे ते ऐकून माझी उत्सुकता वाढलेली आहे. मी नक्कीच फेसबुकवरती जाऊन तुमचं लेक्चर परत ऐकणार आहे. आणि सर, दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याचदा कटू जे अनुभव येतात त्याच्यामुळे माणसामध्ये पण एक असा कटुत्व आलेलं असतं, बिटरनेस आलेला असतो. पण ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही आत्ताचा जो संदेश दिला तो खूप महत्वाचा संदेश आहे की बुद्धीने दिव्यांग असलेल्या माणसाच्या बद्दल आपण काय बोलू शकतो. त्यापेक्षा आपलं काम आपण पुढे चालू ठेवणं हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं. आणि आर्थिक साक्षरतेबद्दलचा पण तुमचा संदेश हा खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की सरकारी योजना आहेत किंवा अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, पण आर्थिक साक्षरता नसल्यामुळे खूप गोष्टी या करता येत नाही. तर त्या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही करत असलेलं काम पत्रकार म्हणून खूप चांगले चांगले विषय तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता आहात. त्या सगळ्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तुम्ही संवाद सारथी या उपक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे संवाद सारथी परिवारातर्फे मनपूर्वक आभार. आपण प्रार्थनेने सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हनेस असं ज्याला म्हटलं जातं, ती आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. आणि मी तर म्हणेन की फक्त आपण दिव्यांग किंवा अपंगांच्या बाबतीत म्हणजे आपल्याला इन्क्लुझिव्ह सोसायटीमध्ये स्थान असलं पाहिजे, सोसायटी इन्क्लुझिव्ह असली पाहिजे असं नाही, तर
सोसायटीच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन चालणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांची एक मानसिक समृद्धी वाढवणार आहे असं मला वाटतं. तर अशाच एका सर्वसमावेशक प्रार्थनेने आपण आजच्या या सत्राचा समारोप करूया. खूप धन्यवाद. परत एकदा सर, प्रार्थना सुरू करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद ताई. पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आपण पुढच्या एपिसोडला परत भेटूया. खूप खूप धन्यवाद.